ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. बोलता बोलता दिवाळी चालू आहे. वसुबारस. पहिला दिवस म्हणजे वसुबारस. मुख्य म्हणजे काय, वसुबारस हा दिवस, दिवाळीचा पहिला दिवस, अत्यंत सुंदर आणि गायीचे वास्तूचं पूजन असं सगळं प्रथा आहे आणि तो महत्त्वाचा आहे. आकाशकन्यासुद्धा या दिवशी लावले जातात. पण त्याची माहिती काही आहे ती जास्त प्रमाणात नाही आहे. जशी आपले धनत्रयोदशी आहे, लक्ष्मीपूजन आहे किंवा पाडवा आहे, असं ते दिवस आहेत. त्याच्यामध्ये वसुबारस हा पहिला दिवसाचं प्रथम महत्त्व दिलं जातं. परंतु त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जास्त नाही आहे. माहिती भरपूर आहे पण ते आपल्यापर्यंत आलेली नाही, माझ्यापर्यंत ते आलेली नाही. आणि अशा वेळेला वाटतं वसुबारसबद्दल मी काय कविता लिहावी, काय करावं असं तर विचार करत असतो. तरी मी प्रयत्न केला बहुतेक माहिती मिळवण्याचा आणि कविता लिहायला सुरुवात केली. थोडक्यात वसुबारस या दिवसाचं महत्त्व म्हणजेच काय, गाय आणि वास्तू यांचं पूजन हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दिवशी देवाला कोणता नैवेद्य दाखवायचा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असं ती माहिती आहे. ती मला जी मिळाली माहिती त्याप्रमाणे मी कविता लिहिली आहे. तर ऐका खरं कवितेचं म्हणजे त्या गाई वास्तूची पूजा करताना काय म्हणतात ते सुरुवातीला म्हटलेलं आहे. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणून गाई वास्तूची पूजा केली जाते. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाय वासरू पूजा करता करता येऊ मुखातून, गाय वासरू पूजा करता येऊ मुखातून. वसुबारस असे दिवाळीचा प्रथम दिन, वसुबारस असे दिवाळीचा प्रथम दिन. प्रारंभ करा आज दिव्याचे पूजन, प्रारंभ करा आज दिव्याचे पूजन. आकाशकंदील सुरुवात, नमस्कार हात जोडून. आज आकाशकंदीलसुद्धा सुरुवात करायची ती आकाशकंदील ज्यावेळेला आपण लावतो तर पहिला दिवस तो वसुबारस आणि त्याला वसुबारसला हे महत्त्व आहे की गाई वासरूचं पूजन करण्याचं, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं आहे. आणि गाई आपल्याला महत्त्वाचं म्हणजे दिवे लावायचे पहिला दिवस आहे आणि आकाशकंदील हा त्यातला महत्त्वाचा दिवस आहे. आकाशकंदील लावण्याचा पहिला दिवस आहे म्हणून म्हटलं मी आकाशकंदील सुरुवात, नमस्कार हात जोडून. पुरणपोळी नैवेद्य देवास महत्त्व जाणून, पुरणपोळी नैवेद्य देवास महत्त्व जाणून. आज गाई वास्तू यांना द्यावे अन्नदान, गाय वास्तू यांना अन्नदान द्यायचे, गाय वास्तू यांना अन्नदान. हळद कुंकू लावून हार घालून गायची पूजा करायची, गाय वासराची पूजा करायची आणि मनोभावे पूजन करायचे. गळ्यात हार घालून मनोभावे करा पूजन. सदैव मिळो सुख, सदैव मिळो सुख सौख्य समाधान, सदैव मिळो सुख सौख्य समाधान. सर्वांना मिळो आहार अन्नधान्य. ओम गम गणपतये नमः असं त्याचं महत्त्व आहे. दुसरं महत्त्वाचा दिवस आहे दुसरा दिवस. हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. त्यातला एक धनत्रयोदशी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. लक्ष्मीपूजनाचा माहिती तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. केल्याबाईच्या कवितेमध्ये लक्ष्मीपूजन कसं काय आहे, केव्हा आहे ते 21 तारखेला आहे, ती माहिती मी दिलेली आहे. परंतु आता धनत्रयोदशीचं महत्त्व सांगतोय. कार्तिक महिना कृष्ण पक्ष त्रयोदशी दिन, कार्तिक महिना कृष्ण पक्ष त्रयोदशी दिन. धन्वंतरी कुबेर देव लक्ष्मी माता पूजेन, धन्वंतरी कुबेर देव लक्ष्मी माता पूजन. आज साजरा दिवाळी धनत्रयोदशी दिन, आज करा साजरा दिवाळी धनत्रयोदशी दिन. लक्ष्मी मातेचे पूजन करा मनापासून, लक्ष्मी मातेचे पूजन करा मनापासून. आरोग्य सुख समृद्धी समाधान मिळे, आरोग्य सुख समृद्धी समाधान. 13 दिवे प्रकाश घर जावे घर, 13 दिवे प्रकाश घर जावे उजळून.
प्रकाश गडबड होईल असं 13 दिवस ते कशी रचना करायची, कुठे कुठे ठेवायची, एक देवाजवळ ठेवा, एक देवारात ठेवा, एक अंगणात ठेवा, अशा त्याचे 13 दिवे कानाकोपऱ्यात घरात ठेवा. आणि त्या म्हणजे 13 दिवस, 13 या शब्दाचंच महत्त्व आहे. त्रयोदशी हा त्रयोदशी आहे आणि 13 दिवे लावायचे असं एक महत्त्वाचा दिवस आहे. धनत्रयोदशी दिवाळी महत्त्वाचा दिन, देवदेवता सकरा हात जोडून वंदन, देवता सकरा हात जोडून वंदन. हा धनत्रयोदशी दुसरा दिवस झाला आहे. याचा शनिवारी धनत्रयोदशी आहे आणि शुक्रवारी वसुवार. पहिला दिवस 17 तारीख वसुवारस आणि दुसरा दिवस शनिवारी 18/10 म्हणजे 25ला धनत्रयोदशी आहे. अर्थात 19 तारखेला रविवार येतो. आता त्या 17 तारखेपासून 23 दिवस जवळजवळ आठवडाभर दिवाळी आहे. 17 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत दिवाळी आहे. परंतु मध्येच एक रविवारची सुट्टी आली आहे. 19 तारखेला सुट्टी आहे, म्हणजेच काही कार्यक्रम नाही आहे, म्हणजे काही दिवाळीचा काही सण नाही आहेत आणि तो महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजेच आपण म्हणू रविवारची सुट्टी. आणि ते 17 ते 23ला भाऊबीज आहे. अशा प्रकारचे वसुबार असते, भाऊबीज असे दिवस कसे आहे त्याची माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यातले महत्त्वाचे 2 दिवस वसुबारस आणि धनत्रयोदशी लक्ष्मीपूजनाची माहिती दिलेलीच आहे. आता ही थोडक्यात माहिती द्यायचा माझा प्रयत्न आहे आणि तो आपला प्रयत्न माझा कसा आवडेल तुम्हाला हे तुमच्यावर आणि अर्थात मी कसं सांगतो याच्यावरही अवलंबून आहे. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः.